झालाय, पण आपली गाडी जिल्हा परिषदची कधी भरली तरी टायमात सुटते बरं का गुरुजी. हे गुरुजी आहे. आणि दुसरी गोष्ट, शरीर संबंधाचा या ठिकाणी आल्याच्या नंतर ते नातं लावायचं नाही बरं का. तसे आमचे जावाई आहेत अशोक महाराज जुनगुडे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तर मांश परंपरा चालते, विद्यावंश चालते. तर मांश परंपरा बाजूला चालली, त्या व्यवहारात तीच तिकडे तिथं विद्यावंश चालतो असो. आणि म्हणून अशा बऱ्याच दिवसांनी योग आला. आणि खरोखर आजची ज्यांची जी सेवा आहे ती परमपूज्य गुरुवर्य महंत स्वामी लक्ष्मण बाबा मेंगडे यांची सेवा आहे. पण काही कारणास्तव त्यांना व्यत्यय आला आणि म्हणून ते येऊ शकले नाही. म्हणून आज या ठिकाणी येण्याचा योग, तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. मी जो सेवेसाठी अभंग निवडलाय महाराज कान्होबराय महाराज. कान्होबराय महाराजांना या अभंगातून विरह झाले. कान्होबरायांचं तुकोबरायांचं जीवन बघितलं, कान्होबरायांचं जीवन बघितलं तर तुकोबराय वयाच्या 42व्या वर्षी लोकातून गेले. 42 वर्ष. 22 वर्षी ज्ञानराज माऊली गेले. 32व्या वर्षी शंकराचार्य गेले. या लोकांची यात्रा संपवली. 32व्या वर्षी शंकराचार्य. सर्वात दीर्घ आयुष्य जर म्हटलं ना तर माझ्या नामदेव राहिला. 92 वर्ष आयुष्य नामदेव राहिले. तुकाराम महाराज पहिला विवाह झाला. तुकाराम महाराजांचा पहिला विवाह झाल्याच्या नंतर अगदी लहानपणातच तुकाराम महाराजांचा विवाह झाला. पूर्ण संसाराची जबाबदारी महाराजावर आली. महाराज अस्तव्यस्त झाले. थोरले भाऊजी सावजी 3 भाऊ आहेत. विरक्त झाले, विरक्त संन्यासी निघून गेले. पूर्ण जबाबदारी पडली ती श्री संत जगद्गुरु तुकोबरायवर. तुकोबरायवरती जबाबदारी पडल्यानंतर पूर्ण सळ महाराज आजचा जो काळ आहे का, तुम्ही जर कधी आळंदी पुण्याला गेलात ना, आळंदीत ज्ञानराजांचं जे मंदिर आहे, ज्ञानोबरायांचं जे मंदिर आहे ते जर कोणी बांधलं असेल, जर असं तुम्हाला जर पाहायचं असेल ना तर ते श्री संत जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःच्या सोखरच्या किती श्रीमंत संत आहेत. बरेचसे प्रमाण आपले कीर्तनकार सांगतात महाराज तुकोबराय के श्रीमंत संत कुठले नाही. आहे ते देऊन टाकायला काय सामर्थ्य आहे. ज्याच्याकडे आहे तोच देऊ शकतो, ज्याच्याकडे नाही ते काय देणार आहे. महाराज विहिरीत असलं तरच पवऱ्यात येतं, बरोबर आहे ना. विहिरीत पाहिजे ना पवऱ्यात येण्यासाठी. अगोदर विहिरीत असावं लागतं तेव्हा पवऱ्यात येतं. जे देण्यासाठी असतं ना ते अगोदर भरगच्च असतं, त्याच वेळेला तो देऊ शकतो. श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय. त्या काळचा देऊचा दरबार आणि देऊचा सगळं कारभार चालत होता. आज जे तुम्ही जर बेसेना मुख्य तिथे गेला तर तुकाराम महाराजांचा ओटा आहे. महाराज त्या परिसरात खूप फिरलोत, राहिलो. भंडाऱ्या भामचंद्रावरती बोलू का आता पुढे. भामचंद्र आमचे बंडाचा त्या तिथे असायचे. खाली देगलूरकर घराणा आणि कारभारी व वारकरी खाली पायथ्याला असायची. आम्ही वरी गुहेत खूप खूप काळ फिरत महाराज. भांडाऱ्याहून दशमीला भांडाऱ्याहून चालत भांडाऱ्यावरती, भामचंद्राहून भांडाऱ्यावरती 22-23 किलोमीटरचं अंतर आहे, पण रात्रीच. आज त्या काळाचा आनंद वेगळा होता. असो खूप खूप आनंद. मला का सांगतोय, पूर्ण जबाबदारी तुकोबरायवरती आली. तुकोबरायवरती जबाबदारी आल्यानंतर श्रीसंत जगद्गुरु तुकोबराय ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली. आणि आनंदाने स्वीकारल्याच्या नंतर जे संकट आले ना महाराज, त्यांना संकट येतात, जे कार्य करतात त्यांना संकट येतात. आमचे गुरुजी सांगायचे, ज्या झाडाला फळ येतं त्याला दगड हाणतात. विठाला ज्या झाडाला फळ येत नाही त्याला कुणी दगड हाणत. त्रास त्याला होतो ताई, ज्याच्याकडे आहे ना त्याला त्रास होतो, ज्याच्याकडे नाही त्याला काय. बघा. आणि दुसरी गोष्ट सांगतो, ज्याच्याकडे आहे तो नम्र असतो. ज्याच्याकडे आहे ना तो नम्र असतो, ज्याच्याकडे नाही तो नम्र. हो, आमचे एक उदाहरण दिलं ज्ञानोबराय. लवले ते भारे ज्ञानेश्वर महाराजांनी असं दृष्टांत दिला. फळल्या तरुची शाखा. ज्या झाडाला फळ येतात ना तेच झाड लावतो. आता आंब्याच्या कैऱ्या किती खाली आल्या काय, आल्यात का, वाकल्यात का, कशाने, आंब्याने, फळाने. फळे अर्थात ज्याच्याकडे विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे 5वा अध्याय. ब्राह्मणे गव्यहस्तिनी सुनी चैव सुपाकेच पंडिता समदर्शन हा 5वा अध्याय.
ज्याच्याकडे ज्ञान आहे ना तोच नम्र असतो, ज्याच्याकडे ज्ञान नाही तो नम्र नसतो. आमच्या गुरुजींनी उदाहरण देत असताना सांगितलंय, मोठा नदी आणि त्या नदीच्या आजूबाजूला मोठमोठे वृक्ष असतात आणि त्या नदीच्या मध्यंतरी एक छोटासा बुंद असतो, त्याचं नाव बाई काय म्हणतात, नदीत असतो त्याचं नाव काय, लोहाळा. बोलत जा ना, तुम्हाला जास्त माहिती. लोहाळा. मोठा पूर आल्यानंतर आजूबाजूचे झाड आहेत ना ते वाहून जातात. महापुरे तेथे लोहाळे महाराज मोठमोठे झाडे मी म्हणणारे मुळासकट वाहून गेले यावर्षी. राहिले का? झालं मला सांगायचंय, मोठमोठे झाडं वाहून गेले पण मोठा पूर आला. पूर आल्यानंतर लोहाळा असा खाली वाकला आणि पूर्ण होऊन गेल्यानंतर उठून बघतोय कुठं गेले. कोण? पूर. का? महाराज मोठमोठे मोठमोठे झाडं वाहून गेले पण लोहाळा वाहून गेला का? कशासाठी नाही गेला? त्याच्याकडे नम्रता आहे आणि त्याच्याकडे ज्ञान आहे. बरं महाराज, विद्या विनय संपन्न, ज्याच्याकडे ज्ञान आहे का त्याच्याकडे विनय असतो, नम्रपणा. आणि तोच असो मी का जगद्गुरु तुकोबरायकडे देण्यासाठी आहे, समर्थ तुकोबराय. आणि मग परिणाम असा झाला महाराज, नियतीचं काहीतरी वेगळं होतं. आई गेली, वडील गेले, पत्नी गेली, मुलंही गेले, चला मला पटकन पुढे जायचंय, वेळ खूप कमी महाराज. आणि मग असं झाल्याच्या नंतर तुकोबरायांनी पहिली पत्नी अण्णांना करता गेली, दुसरी पुण्याचं श्रीमंत घराणा गुळवे घराणा महाराज, त्या काळात श्रीमंत होते तुकोबरायांचे गुळवे घराणा. ती दुसरी जी पत्नी तिचं नाव आवली, ती तुकाराम महाराजांची दुसरी पत्नी, तिला जिजाऊ आवली असं म्हणतात. आणि मग थाटामाटामध्ये संसार सुरू झाला. पण तुकाराम महाराजांना जे वैराग्य झालं महाराज, आणि वैराग्य झाल्यानंतर आहे ते सगळं देऊन टाकलं. होत्या दुष्काळ पडला महाराज, आपल्याकडे 72ला दुष्काळ पडला होता, दुष्काळ पडला होत्या ते वह्या बुडून टाकल्या आणि धाकटे कानोबराय सगळं वाटून टाकलं. विरक्ती झाली. विरक्त झाल्यानंतर तुकोबरायांनी घेतले आणि विरक्त झाल्याच्या नंतर घरदार सोडलं आणि खांद्यावरती विना घेतला आणि 3 डोंगराव जायचे, भंडारा, भामचंद्र आणि घोरावडा, 3 डोंगरे. भामचंद्र बाजूला आहे, मध्यंतरी भंडारा, आता जे गाथा मंदिर चालू ते भंडारा आहे आणि उजव्या साईडला तो घोरवाडा. 3 डोंगर आहेत. त्या डोंगरावर जात असताना तुकोबराय निघून गेली. निघून गेल्याच्या नंतर कानोबरायांना सर्व जबाबदारी धाकटे कानोबराय विरक्त झाले आणि सर्व जबाबदारी तुकोबराय भजनासाठी 15 दिवसामाजी, त्या दिवशी 15 अभंगच महाराजांचा 15 दिवस निघून गेले. कानोबराय साक्षात्कार झाला. कानोबराय वाट पाहत बसले, माझा भाऊ कधी येईल. कानोबरायचं जर तुम्ही स्वतंत्र गाथ्यामध्ये दुःख दबंगले हृदय संपुष्ट गहिवरे कंठ दाट, ऐसे काय केले सुमित्रा सखया दिले टाकून आवनावाशी, अक्रदंती बाळे करुणा वचने त्या शोकेने मेदिनी फुटो पाहे, काय हे सामर्थ्य नव्हते तुझं पासी संगी न्यावयासी आपुल्या, का तुझ्यापाशी सामर्थ्य नव्हतं. कानोबराय बोलायला लागले देवाशी. तुकोबराय निघून गेल्यानंतर, हे बरी तरी नाही देवा, मला माझ्या बंधूची भेट पाहिजे. बरं का, तुकाराम महाराजांना जसे निळोबराय नाही देवाला बोलू नाही, फक्त माझ्या श्री गुरुला तुकाराम महाराज पाहिजे होते, तसे कानोबराय महाराज म्हणतात, मला आता तुझी गरज नाही, मला माझ्या बरे तरी देवा माझ्या बंधूचा जो वियोग आहे ना, तो वियोग आता मला सहन होत नाही. हा वियोग आता मला सहन होत नाही. कारण वियोग केव्हा होतो? संयोगानंतर वियोग आहे, अगोदर संयोग नंतर वियोग आहे. कानोबरायांना तो विरह सहन झाला नाही आणि सहन झाल्याच्या नंतर ते म्हणतात, कानोबरायांनी विरह केला. तुकोबराय भंडाऱ्यावरती गेले, भामचंद्रावरती गेले आणि ते दुःख पाहिल्याच्या नंतर कानोबरायांनी टाहो फोडला, हे भगवंता तू केव्हा येशील?
मला आता तुझी गरज नाही, मला तुझ्या माझ्या बंधूची गरज आहे. माझ्या बंधूसाठी मी तळमळतोय. त्यावेळेला अंतःकरणातून जो धावा प्रगट झाला, त्यावेळेला महाराजांच्या मुखातून शब्द बोलले, हे भगवंता तू आता कोठे गुंतलास नेमकं सांग. का त्या कोठे गुंतला असे दोन कारण सांगले. कोठे गुंतलासी कोणाच्या धावया आली देवराया निद्रा तुट. मी तुला बोलवतोय तू काय येत नाहीस. एक दुसरी गोष्ट, देवा मी तुला बोलवतोय का तू नेमका गुंतलास कुठे. अभंगाच्या प्रथम चरणा सांगतात, कोठे गुंतलास कोठे गुंतलास प्रथम चरणामध्ये कान्होबराय देवाला म्हणतात, देवा तू नेमका कुठे गुंतलास. आपण मी तुला बोलवतोय आणि बोलत असताना तू कुठे गुंतलास. का मुद्दा असा आहे, पहिल्यांदा भगवंताला कान्होबरायांनी तू म्हणतात मुद्दा असा आहे की आपण बोलवतच नाही. आपण त्याला बोलवा तो येतो, फक्त त्याला बोलवलं. कान्होबराय म्हणतात, देवा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात, पै फक्त एक आडलेपणे काकुळती धाव गा धाव म्हणे तरी त्याचे ग्लानी धावणे नघडे मत. अरे माझ्या भक्ताने एकदा मला बोलवावं. देवाचं वाक्य बर का ज्ञानोबराय भगवंताच्या मुखात उभी टाकतात. पै फक्त एक आडलेपण. एखादा भक्त आहे संकटात आहे आणि तो मला बोलवतोय, मी न जावं, असं कधी घडलंय का. तो बोलवल्या येतो. उडी घाली लगेच उडी टाकली बाबांनी. उडी घाली, फक्त त्याला बोलवलं पाहिजे. कान्होबराय म्हणतात, देवा मी तुला बोलवतोय तू काय येत नाहीस. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राजा. बघा महाभारतात असे प्रसंग आहेत, आपण अनेक वेळेला ऐकले असतील. छोटासा माझा मुद्दा सांगून पुढे सांगतो. महाराज फक्त आपण बोलवलं पाहिजे तो येतो. 5 पांडवाची पत्नी द्रौपदी, बर का, 5 पांडवाची द्रौपदी ही द्रुपद राजाची मुलगी आहे. द्रौपदी याश्च, बर का, द्रुपद राजाची मुलगी द्रौपदी ही दान दिलेली.
पृथ्वीराज महाराज कुंती त्यांनी दान दिलेली, सांभाळ केलेला आणि ती लहानाची मोठी झाली. पण लहान असतानाच ती छोटी वडिलाबरोबर शेतात गेली, वनामध्ये गेली. आणि वनात गेला असताना वडील बरोबर मुलगी, आता कधी कधी बालहट्ट, स्त्री हट्ट आणि राजहट्ट असतो ना, बालहट्ट आहे, वडिलाबरोबर गेली. आणि वडिलाबरोबर गेला असताना परिणाम असा झाला की एका गाईच्या पाठीमाग 5 बैल लागले होते. महाराज बघा, 5 बैल हे त्या तिने पाहिलं. आणि तिने पाहिल्याच्या नंतर तिने वडिलाला, ती गाईला हसली आणि गाईने शाप दिला तिला, तुलाही 5 पती होते, तुलाही तीच. पुढे 5 पांडवाची पत्नी महाराज, तिला 5 पती. बरं, पती असे की जे 100 कौरव के बाजूला आणि 5 पांडव के बाजूला. 5ही हात अर्जुना, 11 वाद्य ज्ञानेश्वरीचा, 5ही हात अर्जुना, श्रीकृष्ण 6व्याती झाला अधीना, कामुक्ता जै सांगणा पैताची. ज्ञानोबराय 11 वाद्यामध्ये असं वर्णन करतात. 5 पांडव आहेत, 5, पण इतके शूरवीर आहेत. ज्या शूरवीराची महती असताना ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात एक सुंदर उदाहरण दिलं. जसा एखादा शिवमय तसा अर्जुन शिवमय. 5 पांडवाची पत्नी असणारी द्रौपदी, पण त्या दुशासनानं, दुर्योधनानं जे 100 कौरव आहेत ना, हे भाऊ आहेत, त्यांची नाव आहेत दुशासन, दुर्योधन. त्या दुशासनानं द्रौपदीला भर सभेमध्ये वढत आणलं. त्यावेळेला 5 पती समोर होते. सिंहासारखे 5 पती, धर्मराज, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव. 5 मध्ये आणला आणि वडी मध्ये आणल्याच्या नंतर ती सिंहासारखी 5 पती. आजूबाजूला पाहिलं, दुशासने वडत आणल्याच्या नंतर आता ज्या वेळेला माणूस संकटात असतो ना, त्यावेळेला तिने अगोदर पाहिलं भीष्म पितामह. भीष्म पितामह बाजूला बसलेले होते, जे कुलगुरु आहेत. पिता हा मत्स्य जगतो, माता धाता 9वाध्याय ज्ञानेश्वरीचा. जो पितामह आहे, भीष्म पितामहाकडे पाहिलं. पाहिल्याच्या नंतर कारण तिच्या लक्षात आलं हे माझे रक्षण करतील, तर त्याने सांगितलं, पुत्री मी ज्याचं अन्न खाल्लं, बर का महाराज, ज्याचं अन्न खाल्लं ना, बर का, आपल्याकडे उदाहरण सांगतो तुला, छोटस उदाहरण. साधं कुत्र जर असतं ना, कुत्र्याने जर भाकरी खाल्ली ना महाराज, तर त्याची सुद्धा जाण ते ठेवतो. कोण? आपल्या दारात पाळलेलं कुत्र असतं ना, ते कशाची जाण ठेवतं? फक्त भाकरी. हो, अन्नाची जाण ठेवली पाहिजे. मी अन्न खाल्लेलं आहे पुत्री, मी आता काही करू शकत नाही. मग तिने भीष्म पिता कुलगुरूकडे पाहिलं, द्रोणाचार्याकडे पाहिलं. द्रोणाचार्य समोर आहेत, कुलगुरू आहेत, कुणीच काही करू शकलं नाही. समोर बसलेला तो धर्मराज, जो धर्माचा अवतार आहे, त्याला युधिष्ठिर असं संबोधलं जातं, तो धर्मराज आहे. धर्मराजाकडे पाहिलं, धर्मराज काही बोलत नाही. अर्जुनाकडे पाहिलं, अर्जुन किती शूरवीर आहे. ज्ञानोबराने वही लिहिली ज्ञानेश्वरीमध्ये, अर्जुन किती शूर आहे. ज्ञानोबरा म्हणतात अर्जुन इतका शूर आहे, एखाद्या जंगलामध्ये सिंह पाणी पिण्यासाठी आलाय आणि तिथं हत्ती आले पाणी पिण्यासाठी नदीवरती. सिंह आणि हत्ती एकत्र आलाय आणि सिंहाची डरकाळी आल्याच्या नंतर ज्ञानोबराय म्हणतात हत्ती पाणी पिण्यासाठी आला, सिंहाची डरकाळी ऐकू आल्यानंतर सिंहाने पायाचा वर उचलला होता, हत्तीने पायाचा वर उचलला होता. पण सिंहाची डरकाळी कानावर आली हत्तीच्या. ज्ञानोबराय म्हणतात हत्तीने वर उचललेला पाय खाली ठेवलाच नाही, घाबरला. सिंहाचा हका युगांत होय मधमुखा. ज्ञानेश्वरीचा पहिला कैसा हा झाला दृष्टांत. चला पुढे सिद्धांत. कैसा कौरवा असे का ढाक तुझा. ज्ञानोबराय म्हणतात 100 कौरवाचे थरथर कापायचे अर्जुनाच्या पाय. 100चे 100 कौरव. इतका सिंह आहे अर्जुन. अर्जुन ताडकन उठला, पण धर्मराज झालं शांत. भीमही काही करू शकला नाही, नकुल आणि सहदेव तोही काही करू शकला नाही. आणि मग ती संकटात आली आणि आल्याच्या नंतर तिने भगवंताला बरं का जे दान दिलं का, जे बोलवलं का, अगोदर त्याच्यासाठी दिलेलं होतं. देशी तेव्हा घेशी आईसा असती उदार. हे नामदेवराव आणि पंढरपूरला देवा मंदिरासमोर बोर्डच लावला असा. नामदेवराव म्हणले देवा ते बोर्ड काढ पाहिलं का. अरे तू आधी घेतो तर मग देतोस, कशाला बोर्ड लावलास. सामर्थ्य देवाला. घेसी तेव्हा देसी
आईसा असं काय कृपणाची द्वार कशाला सांगतो तुझा कृपणपणा. ज्ञानोबा बोलतात देवासन, नामदेवराय बोलतात तू कशाला तू, अरे अगोदर तू घेतोस. द्रौपदीने बोलवल्यानंतर तिच्या मनातली वाक्य सांगतो. नाक भागवतात, नाक महाराज वर्णन करतात. द्रौपदीच्या ती साकडी सभेची करिता ती उघडी, म्या निजांग घालून उडी वस्त्रांच्या कोडी पुरविल्या. ऐका, त्याच्या पुढच्या ओळी आणखी खूप 3 ओळी खूप महत्वाच्या. द्रौपदीने त्यावेळेला संकटात 5 पती तू पा धातू रक्षण करण्याअर्थाने बरं का संस्कृत मध्ये पाती मध्ये रक्षण करणे. पती शब्द आहे ना, पतीमध्ये पा धातू आहे. पा म्हणजे रक्षण करणे. जे संकट काळात पत्नीचं रक्षण करतो तोच तर पती असतो. आजवर होती आमची नाता झाली, बोला ना, आपणच विवली दुहिता परी मम न म्हणे पिता, तो सुटे मग प्रतिग्रहिता. जावाई ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वर इतकं सुंदर वर्णन केलं. तो जावाई 5 पती आहेत समोर, कोणी बोल शांत आहे. आणि मग तिच्या लक्षात आलं, हे भगवंता तू कोठे गुंतलास, कोठे गुंतलासी. द्वारकेच्या राजा, हे द्वारकेच्या राजा तू कोठे गुंतलास. भगवंत आल्यानंतर इतक्या वेगात आले आणि आल्यानंतर मुख रिकामे आले नाही. कौरवी पांचाळी सभे वस्त्रहरणी वस्त्र, कौरवी पांचाळी पांडुरंगे जीवाचे जीव लगे हे द्रुपद असो. कौरवी पांचाळी त्या ठिकाणी आले आणि तिने हातामध्ये वस्त्र घेतलं. भगवंताने वस्त्र आणलं आणि आणल्याच्या नंतर द्रौपदीच्या हाती, कारण भगवंत आल्याच्या नंतर बघा किती सूक्ष्म चिंतन सांगितलं नाथ महाराजांनी. भगवंत आल्याच्या नंतर हातामध्ये जे पातळ आणलं ते द्रौपदीच्या हातात नाही दिलं. का? ती भर सभेत आहे, चौकोन सभा आहे, चौकोन पुरुष आहे, ती उघडी आहे. ऐका, नाथ महाराज वर्ण करतात. आणि माझ्या द्रौपदीचे तिच्या अंगावर छोटस वस्त्र, जवळजवळ सगळं वस्त्र निवृत्त झालेले आणि तिच्या हातात द्यावी तर भर सभेमध्ये नेसताना माझी द्रौपदी उघडी दिसल, ती लाज देव म्हणतात ती माझी जाईल. म्हणून मी द्रौपदीच्या हातात नाही दिली घडी. का? द्रौपदीच्या हाती देता वस्त्र घडी, नेसता दिसेल ती उघडी. मी तुझ्या हातात द्यावी ना तर ती नेसताना उघडी दिसल ना. या लागी मी लवड सवडी, नेसता लुगडी स्वये झालो. स्वतः भगवंत वस्त्र झाले आणि वस्त्रात तिचं रक्षण केलं. शेवटपर्यंत त्या कौरवाच्या 100 कळलं नाही वस्त्रात द्रौपदी का द्रौपदीत वस्त्र. कळलं काय कारण आहे त्याचं महाराज? त्याचं कारण अंतःकरणातून जो केलेला धावा आहे ना महाराज. एक वाक्य सांगतो आता सांगता पुढे. अगोदर अंतःकरणातून कुठलीही वृत्ती अगोदर येते महाराज. कुठलंही चांगलं कार्य करा आणि वाईट कार्य करा, अगोदर आपलं मन साक्षी देत. ब्रह्मसूत्रामध्ये वाक्य परांच खानी किंवा ब्रजवासी गोपिकांनी देवाला सांगितले, परांच खानी व्यक्तृण स्वयंभूत अस्मान परांतरात्मा. महाराज हे डोळे त्याचे गमतीबाज आहेत, सगळं दुसरे बाहेरच पाहतात, आतलं काही पाहतच नाही. परांच खानी व्यक्तृण स्वयंभूत अस्मान परांतरात्मा, अंतरात्मा न पश्यंती, आत पाहत नाही. डोळे बाहेरचं पाहतात, कान बाहेरचं ऐकतात, नाक बाहेरचा श्वास आतला कोणी घेतला. परांच खानी व्यक्तृण स्वयंभू तस्मान परांतरात्मा, अंतरात्मा न पश्यंती, आतलं काही पाहत नाही, ऐकू येत नाही. कारण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही. त्याचं कारण आहे आपल्याला दुसऱ्याची चूक दिसते, आपली दिसत नाही. दुसऱ्याकडे एक बोट काढताना 4 बोट कोणाकडे असते आपलं, हे विसरतोच ना माणूस. सगळं बघा खरा ज्या दिवशी आपली चूक मान्य करेल ना
माझं चुकलं हे ज्याला कळलं त्याला सगळं काय कळलं. हे माझं म्हणून तुम्हाला कळलं. माझं चुकलं हे ज्याला कळलं त्याला सगळं काही कळलं. महाराज सगळं कळतं माणसाला, पण आपली चूकच मान्य करत नाही. ज्या दिवशी आपली चूक आपण मान्य करणार त्या दिवशी परमार्थाचा पहिला पाऊल आहे. पहिले पाऊल ज्ञानोबा म्हणतात, ज्या दिवशी चूक कळली ना आपली तिथून पुढे आपला परमार्थ खूप असा बैठकीचा आहे महाराज, अधिष्ठान झाला. आता हृदय हे आपुले चौफाडून या बरी बैसऊ पावले 15 ज्ञानेश्वरी श्री गुरूंची. हे हृदय आधी 4 पाळीने बनलेलं हृदय असो. मी काय सांगत गेलो अगोदर त्याच्याकडे अंतःकरणातून जो धावा असतो ना, मला मुद्दा सांगायचा होता. जे बाहेरचं पाहता द्रौपदीने बोलवण्याच्या नंतर आले भगवंत आले आणि द्रौपदीचं रक्षण केलं. जगद्गुरु तुकोबरायचे धाकटे बंधू असणारे कान्होबराय महाराज म्हणतात, हे देवा, त्यांनी प्रश्न केला, हे द्रौपदी जवळ आले, द्रौपदीचं रक्षण केलं. द्रौपदीने विचारलं, देवा तुम्ही एवढा वेळ काय लावला? मी तुम्हाला बोलवलं, तुम्ही वेळ काय लावला? भगवंताचं वाक्य ऐकावं का तेवढं? भगवंताच्या मुखातलं वाक्य, या वाक्याला जर तुम्ही टाळ्या द्या तेवढं वाक्य द्रौपदीने देवाने सांगितलं, हे द्रौपदी तुम्हाला बोलवलंस, मी आलो, पण तू काय म्हटलीस? कोठे गुंतलासी द्वारकेच्या. आता द्वारका कुठे? गुजरात मध्ये. द्वारका कुठे? 4 धामापैकी एक धाम आहे. पश्चिमेला पीठामनायः द्वारिकाः, उत्तरेहा बद्रीनाथ केदार, दक्षिणेला रामेश्वरम आणि पूर्वेला जगन्नाथम. 4 धामापैकी 4 धाम आहेत. तसा पश्चिमेला एक धाम आहे, त्याचं नाव आहे द्वारका पीठ, शारदा पीठ. त्याला शारदा पीठ असं संबोधलं जातं. प्रथमे विभक्ता, द्वितीया, तृतीया, चतुर्थी. संबोधन जे केलं ना अष्टमीला, फुन ऊन तून संबोधन आहे असं. चला मला व्याकरणाकडे जायचं नाही. संबोधन केले असं मी काय सांगितलं? पिठाम नाही तू द्वारका असं जर उल्लेख केला असताना, कोठे गुंतलासी हे आत्मरूपा, मी तिथंच प्रगट झालो असतो. पण तू तसं म्हटली नाहीस. तू एक वाक्य म्हणले, कोठे गुंतलासी, मी तुझ्या जवळच होतो, पण हिथून मला कुठे जवळे असता जग जीवना का धुंदाळी जीवना. चौखड आहे. जवळी असता जग जीवन का धांडोळीशी मन, एकाग्र करी मन तेने होईल समाधान. हे चौखड आहे. एकाग्र करी मन, ज्या वेळेला मन एकाग्र होईल ना त्यावेळेला एकाग्र करी मन तेने होईल समाधान. हे द्रौपदी, तू जर मला म्हटले असतीस, हे कोठे गुंतलासी ही आत्मरूपा, मी तिथेच प्रगट झाला असतो त्या क्षणात. पण तू तसं म्हटली नाहीस. कोठे गुंतलासी द्वारकेच्या रामाला इथून द्वारकेला जावं लागलं, आणि द्वारकेतून पुन्हा सारथी नावाचा, दारुक नावाचा भगवंताचे जे सारथी आहेत ना, आणि 4 घोडे, सुग्रीव, हायग्रीव, मनग्रीव घोड्याची नाव आहेत भगवंताच्या. रुक्मिणी स्वयंवरामध्ये सर्व आले. रुक्मिणी स्वयंवरामध्ये 4 घोड्याचे, आणि त्यांचा जो सारथी त्याचं नाव आहे दारुक नावाचा सारथी. तू जर मला तिथं म्हटले असतीस तर मी तिथंच प्रगट झालो असतो. पण तुझ्या मुखातून शब्द निघाले, कोठे गुंतलासी वेळ का सखया लागेल. अरे तुझं एक ब्रीद आहे रे. काय ब्रीद आहे? तू स्वतःला दीनानाथ म्हणतोस ना अभंगाच्या. तू दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले, दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले. दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले, दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले, दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले.
दीनानाथ प्रीत सांभाळी आपुले दीनानाथ प्रीत सांभाळी आपुले दीनानाथ प्रीत सांभाळी दीनानाथ प्रीत सांभाळी आपुले नको पाहू गेले बापा पुण्य नको पाहू गेले बापा पुण्य दीनानाथ प्रीत सांभाळी आपुले नको पाहू गेले बापा पुण्य पाहू गेले बापा पुण्य अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये कानोबर आहे म्हणतात, देवा नको तू आता पाप आणि पुण्य पाहू नको. कारण पाप आणि पुण्याचा विचार तू करू नको. का हा जीव आहे का? पाप आणि पुण्य समान होतं का? त्याच वेळेला मृत्यू जन्म मिळतो. आता जो आपल्याला जन्म मिळाला ना महाराज, पाप जास्त झालं नरक, पुण्य जास्त झालं स्वर्ग. पाप आणि पुण्य समसमी तैचे पाविजे कर्मभूमी. पाप आणि पुण्य समान होतं का? आता तुम्हा सगळ्याच माझं देखत सगळ्याच सारखं आहे, तेव्हाच मानुष्य जन्म मिळाला ना. असेल त्याच्यात एक कमी जास्त पापात प्रकार आहेत. सांगू का आता? पापात 4 प्रकार आहेत. स्वर्ग पुण्यात्मके पापे जे पापात्मके पापे नरका जायचे माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य ज्ञानोबर 9व्या अध्यायामध्ये सांगितलं. मला जे प्राप्त होणार आहे त्याला म्हणायचं पुण्य. आपण पुण्य सांगतो पण शुद्ध पुण्य नाही. माझी प्राप्ती करणारा जे पुण्य आहे, त्याचं नाव आहे शुद्ध पुण्य. पापात्मके पापे ते नरकाला जातं, स्वर्ग पापात्मके पापे स्वर्गाला जायचे माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. मला जे प्राप्त होतं ते शुद्ध पुण्य. हो, पुण्याचे 4 प्रकार भागवतामध्ये. चला, मला तिकडे जायची गरज नाही. माझा मुद्दा असा आहे, तू नको का केले पाप पुण्य. अरे तू जर पाप आणि पुण्याचा विचार केला असतास तर एक, तू ज्याच्या पोटी जन्म घेतला रामप्रभू तू उदाहरण, तू ज्याच्या पोटी जन्म घेतलास त्या राजा दशरथाने कमी पाप केलं. ब्रह्महत्याचं पातक राजा दशरथाच्या मस्तकावर. राजा दशरथाच्या मस्तकावर ब्रह्महत्याचं पातक आहे. बालहत्याचं तर आहेच आहे, पण ब्रह्महत्याचे बालहत्याचं श्रावणाला मारलं. बालहत्याचे पुन्हा ब्रह्महत्याचं मार का? ब्रह्महत्याचं त्याच्यापेक्षा